खामगांव कृषि उपज मंडी समिति के अध्यक्ष पैसोडे के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पारित। जिले की सबसे बड़ी मंडी समिति खामगांव कृषि उपज मंडी समिति के अध्यक्ष सुभाष पैसोडे के खिलाफ आज अविश्वास प्रस्ताव पारित किया गया है। बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीमध्ये काय झालं आणि काय किती लोक तुमच्या बाजूने होते? आम्ही सर्व 18 संचालक आहे, त्यापैकी 13 संचालकांची उपस्थिती होती। आम्ही 12 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे। 12 लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 12 विरुद्ध 1 आता अविश्वास ठराव मंजूर झाला। काय कारण आहे अविश्वास आणण्यामागे? आता तुम्ही पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं यार्ड वगैरे पाहिलंच असेल। शेतकऱ्याची होत असलेली अवहेलना, बाजार मूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही। एवढी मोठी विदर्भाची सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाहिल्या जात नाही। इथं आतापर्यंत सत्तेमध्ये असलेल्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणे चालवला। आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समितीचे ठराव लिहिणे, आपण सांगू तेच संचालक मंडळावर कोणत्याही विश्वासात न घेता कारभार करणे, याला कंटाळून आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि या अविश्वास प्रस्ताव मंजूर करून आम्ही आता बाजार समितीचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही। कोण आहे सभापतीपदाचा चेहरा तुमच्याकडे? आता ते पुढे ठरणार आहे। आता अविश्वास ठराव पारित करणे हे सर्वांच्या पहिले ध्येय होतं। त्याच्यानंतर आता आमचे संचालक मंडळ ठरवतील तो सभापती होईल। दबाव होता काही पदाधिकाऱ्यांवर, संचालकांवर? कसा तुम्ही दबाव हा मोडून काढला? नाही, दबाव काय, आम्ही सर्व आनंदाने व्हिडिओ आहेत आमचे रिलीज झालेले आहेत, तुम्हाला व्हिडिओ देऊ आता थोड्या वेळानंतर। आमच्या संदर्भात खूप गैरसमज पसरण्याचे प्रयत्न झाले, परंतु आम्ही 12 लोक एक संघ असल्यामुळं आम्ही अविश्वास ठराव तडीच नेला, पार केला। आज तुम्ही अविश्वास प्रस्ताव या ठिकाणी पारित करून घेतला, भाजपची देखील साथ मिळेल तुम्हाला, काय सांगाल? हे पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती। त्यावेळी यापूर्वी या पॅनलला जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप्त स्वरूपाची होती। त्याच्यामुळं या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी, स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा 12 जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो पूर्णत्वाससुद्धा गेला आहे। आज तो अविश्वास ठराव पारितसुद्धा झालेला आहे। कुठले आव्हान आहे यापुढे तुमच्याकडे? बाजार समितीचे विकास कामं जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील, मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा मानस आहे आणि ते धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही। नाना, खामगावच्या राजकारणात नवीन समीकरण आपण घडवलेलं आहे। बाजार समिती व्यतिरिक्त आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सहकाराचं समीकरण आहे। सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून सहकारात एका जागी येऊन एका विचाराने, स्वाभिमानाने हे सर्व घडत असते। सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही जात। थँक्यू।